श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जर तुम्हाला घरात आनंद वाटत नसेल, तुम्ही नेहमीच घरात अस्वस्थ असाल, सारखं आळस भरल्यासारखं वाटत असेल, तर आजपासून हे एक काम सुरू करा. बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती, विकास, समृद्धी आणि आरोग्य हवे असते आणि म्हणूनच आपण सर्व प्रयत्न करत असतो. कधी कधी आपल्याला दुःखांना, संकटांना तोंड द्यावे लागते आणि याचे कारण घरातील वास्तू असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूची जागा बदलून तुम्हाला जर काही फायदा होऊ शकतो. घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्त्वाचं आहे. घरामध्ये सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या वास्तू टिप्सचा अवलंब केला पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. तर बघा, गुरुवारी घरामध्ये पिवळ्या वस्तूंचा वापर करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, पिवळी फळे खा. गुरुवारी मात्र हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा. बुधवारी आवर्जून हिरव्या रंगाच्या वस्तूचा वापर करावा. हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, पण पिवळ्या वस्तूपासून दूर राहावे. असे केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढते. घरामध्ये आनंद येतो, समस्या दूर होतात, घरामध्ये आनंदी वातावरण तयार होते. त्यानंतर बघा, शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता. तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीसोबत शुक्रदेवांचाही वार समजला जातो. या दिवशी पांढरे, लाल, गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करावेत. असे केल्याने माणसाला ऐश्वर्य, सुख, समृद्धी प्राप्त होते. शुक्रवारच्या दिवशी शुक्र यंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन या दोन्हीचीही प्राप्ती होते. त्यानंतर बघा, वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा आणि सजवा. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुख, समृद्धी आणि भरपूर पैसा येण्याचे नवीन स्तोत्र देखील उत्पन्न होतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत समजला जातो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर तांदळाचे पीठ किंवा पांढऱ्या रंगाची छोटीशी रांगोळी काढावी. त्यामुळे देवी लक्ष्मी घरामध्ये येते, सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही. कारण बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर पहिल्यांदा रांगोळीवरच पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते. जर तुम्ही दररोज सकाळी घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर कुंकू किंवा सिंदूर लावून ओम किंवा शुभचिन्ह स्वस्तिक काढा. त्यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही. नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल. तुमच्या घरामध्ये सदैव सकारात्मक वातावरण तयार होईल. बघा, असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्यावे, जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. पैसा दिवसेंदिवस वाढत राहावा यासाठी तुम्ही पहिले अन्न शिजवताना पहिली भाकरी गाईला, दुसरी भाकरी कुत्र्याला, तिसरी भाकरी माशांना, चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्य देखील देऊ शकता आणि मुंग्यांना साखर, पीठ खायला द्यावे. यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करते. यामुळे आपल्याला
पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य मिळते। आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात, आपल्याला चांगले शुभाशीर्वाद देतात, आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होतात। यामुळे घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग देखील मोकळे होतात। म्हणूनच जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या 5 पैकी एक तरी जणाला नक्की खायला द्या। याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाड लावल्याने घरामध्ये संपत्ती येते। सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे अवश्य पाहावीत। याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोप पवित्र मानले जाते। ही वनस्पती बहुतेक हिंदू घरांमध्ये आढळते। या वनस्पतीची दररोज पूजा केली जाते। यासोबत देशी तुपाचा दिवा देखील लावला जातो। वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेलाच्या झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधून ते दरवाजावर लटकवा। त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांना मिळतो। याशिवाय घरातील वास्तुदोषही दूर होतात। बघा, जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर तांब्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर दरवाजाच्या बाहेर असलेली सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते। यामुळे देवी लक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो। तर बघा, जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करा। घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर काढा, तसेच त्यावर कच्ची लस्सी शिंपडू शकता आणि 5 अगरबत्ती पेटवा। जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल, आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये मुख्य दरवाजावर दिवा लावा आणि सकाळी संध्याकाळी घरातील मंदिरात पूजा करा। तुम्हाला तुमच्या घरात आनंद आणायचा असेल तर लाफिंग बुद्ध हे आनंदाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे। वास्तुशास्त्रानुसार घरी हे लाफिंग बुद्ध ठेवल्यास सुख शांती मिळते। कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांना सामना करावा लागत नाही। याशिवाय बघा, तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचे चित्र किंवा महाभारतातील युद्धाचे चित्र किंवा मग हिंसक प्राण्याचे चित्र असेल तर यामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो। यामुळे ते आजच दूर करा। तसेच सूर्यास्ताच्या वेळी जर घर झाडू नका। असे केल्याने धनाची हानी होते, माता लक्ष्मी रागवते आणि आपलं घर सोडते। त्यामुळे पैशाची कमतरता भासू शकते। शक्यतो सायंकाळी 5:30 पर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या। लक्ष्मी येण्याच्या वेळेला घरातील केर कचरा, खरकटे जे काही आहे ते फेकू नका किंवा दारात ठेवू नका। त्यानंतर बघा, कापूर जाळणे हे जरी प्रार्थनेदरम्यान कापूर जाळला जात असला तरी झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर हा स्वयंपाकघरामध्ये जाळला पाहिजे आणि त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा। त्यामुळे घरात शांती राहते। असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील घरातून बाहेर पडते। नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ देखील खूप प्रभावी आहे। जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा गट्टा बनवा आणि घराच्या एका कोपऱ्यात ठेवा, जेणेकरून ते कोणी पाहू शकणार नाही। त्यामुळे देखील घरामध्ये आनंद परत येईल। वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग आहे। या कोपऱ्यात देवी देवता राहतात। जीवनात यश आणि प्रगती मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान किंवा स्वच्छ ठेवले पाहिजे। या ठिकाणी पूजा घर मांडणे खूप शुभ मानले आहे। वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अनावश्यक पाणी टपकणे धनाची हानी दर्शवते। वास्तुशास्त्रानुसार नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकणे शुभ मानले जात नाही। सुख समृद्धी अशा घरांमध्ये जास्त काळ टिकत नाही। घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी म्हणून असा वास्तुदोष त्वरित दूर करावा। तसेच बघा, ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात। त्यापैकी गुरुग्रहाला सुख समृद्धीचे कारक मानले जाते। जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा। या उपायाने फरशी पुसून टाका, त्यामुळे जीवनात प्रगती होण्याची शक्यता वाढते। तसेच बघा, दररोज देवाची पूजा करावी। घरामध्ये अगरबत्ती दिवे लावावे, यामुळे घरातील वातावरण नेहमी शुद्ध राहते। तसेच पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे। सायंकाळी घराचा कोपरा न कोपरा प्रकाशात असला पाहिजे। घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। प्रत्येक कोपऱ्यात उजेड असावा।
कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते, त्यामध्ये वाईट घटक जास्त असतात। नंतर बघा असे मानले जाते की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे, जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये। म्हणून सर्वप्रथम आपण अन्न न खाता देवाला अर्पण करावे आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटे अन्न, खरकटी भांडी शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या। यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल। त्यानंतर अन्नदान करणे पवित्र मानले जाते। तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील। यामुळे धान्य दान करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे, यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळण्याचे देखील आपली प्रगती होते। आपल्यासाठी खूप शुभ असे मानले जाते। जेव्हा तुम्ही भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा अधिक महत्त्वाचे होते ते म्हणजे तुमच्या पुण्यामध्ये भर पडते। जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान करायचे, जेणेकरून हे पुण्य अदृश्य दोषांना दूर करते, अदृश्य दोषांचा नाश करते, कुटुंबाचे रक्षण करते। हे दान तुम्हाला सर्व संकटातून वाचवते। याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो, तुमच्या भावी पिढ्यांना देखील होतो। त्यामुळे अन्नदान अवश्य करावे। जर घरातील कोणतीही मशीन, उपकरणं खराब झाले असतील तर लगेच दुरुस्त करा। घरामध्ये सदोष यंत्र, उपकरणे रद्दी म्हणून ठेवू नका। बंद पडलेल्या उपकरणांमुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते, त्यामुळे घरात मानसिक ताण आणि आजारांचा त्रास वाढतो। घरात उत्तर आणि आग्नेय दिशेला कधी अवजड उपकरणे ठेवू नये, कारण असे मानले जाते की उत्तर दिशा ही देवी देवतांची दिशा आहे। त्यामुळे या दिशेला कोणतेही जड उपकरण, जड साहित्य ठेवू नये। असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते। जेव्हा आपण कधी बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप अवश्य करावा। त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वाढ होते। वारंवार धन जमा करण्याची संधी येईल। लाख प्रयत्न करूनही घरामध्ये पैसा थांबत नसतील तर धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करा। तसेच त्यांची नित्य पूजा करावी। हा उपाय केल्याने घरामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही। असे म्हणतात की ज्या घरात घाण असते तिथे लक्ष्मीचा वास कधीही राहत नाही। म्हणून घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा। तसेच घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला कचरा ठेवू नये। जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांची त्रस्त असाल तर देवघरात दक्षिणावर्ती शंख ठेवा, त्याची नियमित पूजा करा, शंख वाजवा। असे केल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास होतो, कारण भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना शंख अतिशय प्रिय आहे। त्यामुळे पैशाशी संबंधित समस्या लवकर दूर होतात। तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी मी माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा व्हिडिओ बरोबर नवीन माहिती सोबत पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।